न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून अस्मान पाणी वितरणामुळे महिलांना अक्षरशः डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। आता पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली शनिवारी रविवारी 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असून महापालिकेला जर शहरातील नागरिकांना पाणी देता येत नसेल तर पाणी पुरवठा विभागाला टाळे ठोकावे असे खडेबोल माजी महापौर दशरथ पाटील यांनी पालिका प्रशासनाला सुनावले। पालिकेचा पाणी पुरवठा विभाग फक्त वसुलीपुरताच का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आज नाशिक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची इतकी मोठी तारांबळ उडालेली आहे। शहरामध्ये 20 लाख शहराला सांभाळताना नाशिक महापालिकेच्या प्रशासनाने पूर्णपणे नाशिक शहरातल्या जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवून वेठीस धरलेलं आहे। हे उदाहरण द्यायचं ठरलं, 1 महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी लोक आंदोलनं करताय, निवेदनं देत आहे, पण प्रशासनाला काही जाग येत नाही, झोपेचं सोंग घेतलेलं आहे। त्या एक निवडणूक चालू होती म्हणून लोक समजून घेत होते का थोडंफार कर्मचारी निवडणुकीच्या कामात असतील, तर नाशिककरांनी बी ते समजून घेतलं। पण 20 तारखेला मतदान झाल्यानंतरही गेल्या 3 दिवसापासून आजही हंडाभर काही ठिकाणी पाणी प्यायला येतं, तर काही ठिकाणी फक्त हवाच येते, तर काही ठिकाणी पाणीच सोडल्या जात नाही। अशी स्थिती असताना आज महापालिकेच्या प्रशासनाने माध्यमांमधून एक असा सूचना दिली आहे का शनिवारी पूर्ण दिवस नाशिक शहराला पाणी पुरवठा राहणार नाही आणि रविवारी सकाळचा पण राहणार नाही। म्हणजे असं झालं आहे का पाणी पुरवठा विभागाने एक तर पूर्णपणे ह्या पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावून टाकावा आणि लोकांना सांगावा का आमची आता कार्यक्षमता राहिलेली नाही, आम्ही तुम्हाला पाणी प्यायला देऊ शकत नाही। तुम्ही 20 वर्षासारखं पुन्हा एकदा गोदावरीवर जे सध्या गटारीचं पाणी वाहत आहे तिथे जा, हंडा घेऊन नासर्डी नदीवर जा, वालदेवी नदीवर जा, दारणावर जा, असं त्यांनी सांगावा। आणि लोकांना फक्त बिलं वसूल करण्यासाठी तगादा लावणं आणि सारखा दांडा उगारणं हे नाशिक महापालिकेचं प्रशासन काम करतं आहे। मी महापालिका आयुक्तांना म्हणालो, अहो जर मुकणे धरणाकून बी पाईपलाईन आहे आणि गंगापूर धरणाकून बी आहे, एकाच दिवशी शनिवारी पूर्ण दिवस पाणी बंद करायचं मेंटेनन्सच्या नावाखाली दुरुस्तीच्या, आणि रविवारी देखील बंद राहील। तुम्हाला नियोजनाच्या संदर्भात जर माहीत नसेल तर माझ्यासारखा तुम्हाला सल्ला देईल, शुक्रवारी तुम्ही MECB असेल, टेलिफोन एक्सचेंज असेल किंवा गॅस लाईनच्या पाईपलाईन असेल, या तिन्ही लोकांना अगोदर पत्र द्यायला पाहिजे का ह्या भागात आम्ही पाईपलाईन दुरुस्त करणार आहे। तुमचं नियोजन जे आहे, तुमच्या पाईपलाईन जिथं आहे, केबल आहे, तिथं तुमची माणसं उभी करा आणि शुक्रवारी संध्याकाळी जिथं जिथं रिपेअर करायचं आहे तुम्ही सगळे जे तुमच्या एजन्सी आहे त्यांना शुक्रवारी जागेवरती उभं करा। त्या भागामध्ये समजा गंगापूरच्या जॅकवेलला काय काम करायचं आहे तिथं ती एजन्सी उभी पाहिजे, मुकण्या धरणाच्या जॅकवेलवर काय काम करायचं आहे ती शुक्रवारी उभी पाहिजे, तुमचा कनिष्ठ अभियंता उभा पाहिजे, उप अभियंता उभा पाहिजे, तुमचा कार्यकारी अभियंता पाहिजे, तुमचा अधीक्षक अभियंता पाहिजे। यांनी वर्तमानपत्रामध्ये पत्रक काढायचं आणि निवांत जणू काय आम्ही राजे आहोत, तुम्हाला आम्ही झोपून देणार नाही। तुमचे हे लाड भरपूर झाले, निवडणूक काळामध्ये ठीक होतं किंवा कामकाज चालू होतं ठीक होतं। अहो धरणामध्ये चर खोदायचे, त्या आचारसंहितेमध्ये दररोज पेपरवाल्यांना दररोज सांगायचं। एक माजी नगरसेवकाचा जावई बोलला का दुसरा कार्यकारी अभियंता बोलतो, तिसरा कार्यकारी अभियंता बोलला का चौथा उप अभियंता बोलतो। अरे चर खोदायची रेस लागली का तुमची? ती चर खोदायच्या ऐवजी पाणी पिण्याचं नियोजन करायचं सोडून दिलं, सारखं टेंडर काढण्याच्या मागं लागलात। पहिलं पाणी द्या प्यायला, जिथे गरज आहे तिथे तुम्ही ते काम करा। आज शहरामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे। मी उदावन तुमचा गावकरीच आहे, म्हणलो मी खरंच विचारतो किती पाणी आलं, म्हणा 1-2 हांडे, म्हणजे मी पुरावे पण देतो तुम्हाला। अख्ख्या पाथर्डी पाठ्याचा शिवार असो किंवा इंदिरानगर असो, सिडको सातपूर असो, आडगावचा उत्तर बाजूचा परिसर असो, पंचवटीचा असो, उपनगर असो, DGP नगर, अरे चाललं काय? पाणी तुम्ही जे उपलब्ध आहे, माझं म्हणणे समान पाणी वाटप करा। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।